ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 15। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो सर्वस्य चाहं सुहृदि सन्निविष्टो सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिज्ञानमपोहनं च मत्तस्मृतिज्ञानपोहनं च मत्तस्मृतिज्ञानपोहनं च। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिज्ञानपोहनं च सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिज्ञानपोहनं च सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिज्ञानपोहनं च। वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदान्तकृत्वेदविदेव चाहं वेदान्तकृत्वेतविदेव चाहं वेदान्तकृत्वेतविदेव चाहं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मृत्युर्स्मृतिज्ञानपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदान्तकृत्वेतविदेव चाहं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मृत्युर्स्मृतिज्ञानपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदान्तकृत्वेतविदेव चाहं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिज्ञानपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदान्तकृत्वेतविदेव चाहं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिज्ञानपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदान्तकृत्वेतविदेव चाहं। या अध्यायात पहिल्या श्लोकात भगवंतांनी जी गोष्ट सांगितली आहे त्याचा उपसंहार या श्लोकात आहे। स्वयं आपले वर्णन करतात। या श्लोकात स्वयं भगवंताचे वर्णन आहे। आदित्यगत चंद्रमागत अग्नी अथवा वैश्वानरगत भगवंताचे वर्णन नाही। मुळात एकच तत्व आहे, केवळ वर्णनात फरक आहे। भगवंत आपले आहेत, ममई मांशे जीवलोके, आणि भगवंत आपल्यातच आहेत, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः। भगवंताला आपले म्हटल्यामुळे त्यांच्यात स्वाभाविक प्रेम राहिलं आणि आपल्या स्वीकारल्याने त्यांना प्राप्त करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जायची जरुरी नाही। संशयाचा निवारण होते। वेदांचा अर्थ निष्कर्ष सार। भगवंत म्हणतात, वेद अनेक आहेत, परंतु सर्वात जाणण्यायोग्य मी एकच आहे, आणि त्या सर्वांना जाणणारा मीच आहे, म्हणजे सर्व काही मीच आहे। भगवंतांनी याच अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून 15व्या श्लोकापर्यंत 3 प्रकरणात क्रमाने संसार, जीवात्मा आणि परमात्म्याचे विस्ताराने वर्णन केले असता त्या विषयाचा उपसंहार पुढील 2 श्लोकात या तिन्हींचे क्रमाने अक्षर व पुरुषोत्तम नामाने स्पष्ट करीत आहेत। हरये नमः, हरये नमः, हरये नमः।